नाशिकमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। बीडी भालेकर मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती आणि हातात होर्डिंग्स घेऊन घोषणा दिल्या जात होत्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकत्र येत नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जनाक्रोश मोर्चाचे आयोजन केले। या मोर्चामध्ये अनधिकृत व्यवसाय, महिलांवरील वाढते अत्याचार, एमडी ड्रग्ज प्रकरण, बिंगो रोलेट खून आणि मटका व्यवसाय या विरोधात जनतेचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला। बीडी भालेकर मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला। मोर्चात मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? मोर्चा दरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। हा जनाक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो। हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा। आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले, मुंबई पोलीस आयुक्त, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा का? त्यांचं म्हणणे मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल। अरे झालेलाच आहे। नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात, महिलांवर अत्याचार। या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। आमचा अंत पाहू ना, मगासपासून अस्वस्थ आहे त्या राहुल धोत्रेचा फोटो पाहून। हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या निर्घृणपणे केली। कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे। कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो। तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना। हा त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात। या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये। सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, बरं का? तुम्ही नावं घेतली कानडे, सावरकर, पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे। ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आम्ही आढावा मागितला, तर नाशिकमध्ये काय झाले दिनकरा, दत्तादाना, हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे। आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे। या टोप्यातून त्याचं लिहिलं संयुक्त मोर्चा। यापुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार, नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार। आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले। या मोर्चामुळे नाशिकमध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है। अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है। दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं। ठाकरे ब्रँड स्वप्नारांना हा इशारा आहे। त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी समजू शकत नाही। कारण शंकराचे हे दोन बंधू, हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे।
त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ जाईल आणि म्हणून इथं सुरुवात आहे. आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसं जमवतायत, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे. पण आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार चांभार बाग मराठा ब्राह्मण सगळे आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे. पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले. दिले काय ते सांगा. या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसले. अरे दिलेत काय ते सांगा. केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल. पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे व्हा. यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे. मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे एकजूट सोडू नका. एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे.